चहा शौकीनांनो, चहा प्या पण कागदी कपातून नव्हे. बुलढाणा जिल्ह्यात कागदी कपाला बंदी, जिल्हाधिकारी. तर नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. मनपा वृत्त 24 तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. आम्हा सर्वांना आमची कॉफी किंवा चहा टेकवे म्हणून घेणे आणि प्रवासात किंवा काम करताना ते घेणे आवडते आणि प्लास्टिकच्या झाकणासह टू गो पेपर कपमुळे आमचे जीवन सोपे झाले आहे. तथापि हे कप आपल्या आरोग्यासाठी विनाशकारी असू शकतात, काही शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार जेव्हा आपण पेपर किंवा प्लास्टिकच्या कपमध्ये गरम चहा किंवा कॉफी ओततो, तेव्हा कपच्या आतील पृष्ठभागावरील लहान प्लास्टिकचे कण पेयासह विरघळतात, ज्यामुळे ते अत्यंत दूषित आणि आरोग्यासाठी हानिकारक बनते. टेकअवे कप आतील अस्तरासह येतात, जे कप वॉटरप्रूफ राहण्यास मदत करतात. या अस्तरामुळे हे कप रिसायकल करणे देखील कठीण होते. हे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी 100 मिली पेपर कपमध्ये गरम पाणी ओतले आणि ते 15 मिनिटे सोडले. कारण लोक त्यांचे गरम पेय पूर्णपणे पिण्यासाठी घेतात. त्यानंतर संशोधकांनी शक्तिशाली सूक्ष्मदर्शकाखाली ओतलेले गरम पाणी तपासले आणि प्रति कप सरासरी 25,000 मायक्रोप्लास्टिक आढळले. त्यांना पाण्यात जस्त शिसे आणि क्रोमियम सारखे धातू देखील आढळले, जे कपच्या आतील अस्तरातून देखील आले असावेत. सरासरी व्यक्ती दररोज 3 कप चहा किंवा कॉफी प्यायली. पेपर कपमध्ये उघड्या डोळ्यांना न दिसणारे 75,000 लहान मायक्रोप्लास्टिक कण आत घेतात, असे इंडियन इन्स्टिट्यूटच्या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉक्टर सुधा गोयल यांनी सांगितले. गरम पाण्यात आढळून आलेले मायक्रोप्लास्टिक्स जवळजवळ 1 मायक्रोमच्या आकाराचे होते. मानवी केसांच्या आकाराच्या जवळपास 25 पट आहे. मायक्रोप्लास्टिक्स आयनसारख्या दूषित घटकांसाठी पॅलेडियम, क्रोमियम आणि कॅडमियम सारख्या विषारी जड धातूंचे वाहन म्हणून काम करतात. डॉक्टर गोयल म्हणाले, जेव्हा वेळोवेळी नियमितपणे सेवन केले जाते, तेव्हा आरोग्यावरील परिणाम गंभीर असू शकतात.